नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब. प्रचाराच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो वगळला. शरद पवारांचा फोटो हटवल्यानं खळबळ. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप. एका मुलीला तिघांनी टार्गेट केलं. प्रत्येक IT कंपनीची चौकशी करा, पडळकरांची मागणी. अजय चौधरी यांनी पत्र दिल्यानंतरच मंत्री मंगलप्रभात लोढांना जाग आली. किशोर पेडणेकरांची टीका. प्रशासनाच्या हाती सत्ता असूनही चौकशी न करता जागा देण्याचा प्रयत्न, पेडणेकरांचा आरोप. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी फुलेवाड्यामध्ये महात्मा फुलेंना केलं अभिवादन. फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, चंद्रकांत पाटलांची माहिती. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत काही नागरिकांचा सहभाग. वाशिममध्ये वाढती पाणी टंचाई. नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. नागरिक टँकरवर अवलंबून. वाशिममध्ये खरीप पूर्व तयारीला वेग. 1,46,733 मेट्रिक टन खताची मागणी. वरिष्ठ स्तरावर पाठपुरवठा सुरू. शिरूरमध्ये पोलिसांना हेल्मेट सक्ती. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा. बारामतीच्या उजनी जलाशयात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. घातपात की अपघात याबाबत तपास सुरू. भंडाऱ्यात रानडुकरांची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक. धारदार साहित्य वन विभागानं केलं जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.